स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत 6th स्टँडर्डचं मॅथ्सचं सेकंड चॅप्टर अँगल्स. तर आता अँगल्स काय असतात ते पाहूया, किती टाईप्सचे अँगल्स असतात. सो पेज नंबर 7वर इथे टाईप्स ऑफ अँगल्स सांगितले आहेत. सो आपण फर्स्ट स्टार्ट करूया. हा काही अँगल नाही आहे, एक स्ट्रेट लाईन आहे, त्याच्यावर दुसरी लाईन आहे. आपण हे वाचूया बॉक्समध्ये काय लिहिलं आहे, सो आपल्याला कळेल काय आहे. इन फिगर ए द टू स्टिक्स लाईज वन अपॉन दी अदर. म्हणजे फिगर एमध्ये दोन स्टिक्स आहेत, ते एकावर एक ठेवले आहेत. देर इज नो चेंज इन देअर पोझिशन. म्हणजे त्यांच्या पोझिशनमध्ये काहीही चेंज नाही आहे. इन दिस पोझिशन द अँगल बिटवीन द स्टिक इज कॉल्ड द झिरो अँगल. म्हणजे ह्या पोझिशनमध्ये ज्या दोन्ही स्टिक्स आहेत त्या पोझिशनला बोलतात झिरो अँगल. द मेजर ऑफ द झिरो अँगल इज रिटन ॲज 0 डिग्री. हे असं 0 आहे आणि जे स्मॉल आपण झिरोज बनवतो असं टाईप मीन्स किंवा स्मॉल डॉट, त्याला बोलतात डिग्री. ते डिग्रीचं सिम्बॉल आहे. म्हणजे 0 अँगल आपण लिहिणार कसं, तर 0 डिग्री हे असं आपण बोलणार आणि लिहायचं असं. डिग्रीचं साईन हे छोटं. सो एकावर एक जी आहे लाईन, ज्याचं काहीच मेजरमेंट नाही आहे, त्याला बोलतात 0 अँगल. आपलं नेक्स्ट अँगल काय आहे, एक लाईन आहे आणि पुढे एक्सटेंड केलं आहे, त्याला पुढे वाढवलं आहे, वर केलं आहे. आपण हे वाचूया. नाव कीपिंग वन स्टिक इन प्लेस टर्न दी अदर वन अराउंड ॲज शोन इन द फिगर. म्हणजे एक स्टिक आहे ती त्याच सेम प्लेसवर ठेवली आहे आणि दुसरी थोडीशी वर मूव्ह केली आहे. द अँगल फॉर्म इन फिगर बी इज डॅश अँगल होतं. मी ते आन्सर्स लिहून ठेवलेत. अक्यूट अँगल. जे हे पूर्ण वाचून घेऊया मग मी तुम्हाला सांगते. ॲन अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड अक्यूट अँगल. आता ही स्ट्रेट लाईन आहे. 90 डिग्री म्हटलं तर असं एक स्ट्रेट आणि हे असं, ह्याला बोलतात 90 डिग्री. ओके, एक स्ट्रेट लाईन आणि एक वर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन जेव्हा एकत्र हे होतात, कनेक्ट होतात आणि जो अँगल फॉर्म होतो त्याला बोलतात अक्यूट अँगल. 90 डिग्रीचं राईट अँगल बोलतात त्याला. हा कुठला अँगल आहे आपला फॉर्म झालेला इथे, अक्यूट अँगल, ज्याचं मेजरमेंट आहे ना लेस दॅन 0 डिग्री. आता जर ही जी स्टिक आहे ती इथेच असती तर 0 डिग्री असती, बट जर इथे आपण इथे सरळ स्ट्रेट ठेवली असती तर 90 डिग्री झाली असती, बट ती 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. सो हे काय, लेस दॅन 90 डिग्री आणि मोर दॅन 0 डिग्री. 0 डिग्रीपेक्षा जास्त आणि लेस दॅन 90 डिग्री, 90 डिग्रीपेक्षा कमी. त्या अँगलला आपण बोलणार अक्यूट अँगल. सो इथे दिलं आहे मेजरमेंट. आता आहे आपला सी, फिगर सी. तो काय आहे आपला राईट अँगल. द अँगल फॉर्म इन द फिगर सी इज राईट अँगल अँड अँगल ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. जेव्हा 90 डिग्रीचं मेजर असतं अँगलचं त्याला बोलतात राईट अँगल. मीन्स स्ट्रेट आहे ना तो, ही लाईनसुद्धा स्ट्रेट आहे आणि दुसरी लाईनसुद्धा स्ट्रेट आहे, तर तो अँगल काय फॉर्म झाला आहे 90 डिग्री. आता इथे सुद्धा तुम्ही बघू शकता ह्या लाईनवर बघा, ही लाईन स्ट्रेट आहे आणि ही पण लाईन स्ट्रेट आहे, तर तो इथे कुठल्या डिग्रीचा अँगल फॉर्म झाला आहे, 90 डिग्रीचा अँगल इथे फॉर्म झाला आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता, हे बघा हा 90 डिग्रीचा अँगल इथे पण फॉर्म झाला. सो त्याला बोलतात राईट अँगल. सो इथे नेक्स्ट अँगल कुठला आहे, द अँगल फॉर्म इन फिगर डी इज ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज अँगल म्हणजे काय हे बघा, या नेक्स्ट लाईनमध्ये तुम्हाला कळेल. अँड अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑप्ट्यूज अँगल. आता 180 डिग्री म्हणजे स्ट्रेट, इकडनं ही लाईन स्ट्रेट आहे, दुसरी लाईनसुद्धा स्ट्रेट असणार, त्याला बोलणार 180 डिग्री. बट ऑप्ट्यूज अँगल काय आहे, लेस दॅन 180 डिग्री बट ग्रेटर दॅन 90 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा जास्त बट 180 डिग्रीपेक्षा कमी. ह्या पूर्ण स्पेसमध्ये कुठलाही अँगल जर फॉर्म झाला तर त्याला काय म्हणणार, ऑप्ट्यूज अँगल. अँड अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री इज कॉल्ड ऑप्ट्यूज अँगल. आता नेक्स्ट अँगल आहे आपला स्ट्रेट आहे बघा, दोन्ही लाईन स्ट्रेट आहे. इफ द स्टिक इज टर्न फर्दर इन द डायरेक्शन शोन इन द फिगर. म्हणजे इफ आपण आता ही स्टिक इथे होती, आपण जर अजून पुढे फर्दर म्हणजे अजून पुढे मूव्ह केली स्टिकला त्या,
तर ती स्ट्रेट झाली. इन फिगर डी वी गेट अ पोझिशन इन दिस फिगर ई. म्हणजे फिगर डी ची जी पोझिशन होती त्याच्यापासून आपण पुढे मूव्ह केली आपली स्टिक. सो आपल्याला फिगर ई फाइंड झाला, आपल्याला फिगर ई भेटला. सो तो काय आला? स्ट्रेट. अँड अँगल लाईक दिस इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. आता हे स्ट्रेट अँगल, अँड अँगल लाईक दिस इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. म्हणजे जो फिगर दाखवला आहे त्याला स्ट्रेट अँगल म्हणतात. अ स्ट्रेट अँगल मेजर्स 180 डिग्री. ह्याचं मेजरमेंट असते काय? 180 डिग्री. स्ट्रेट आहे ना बिकॉज तो. आता इफ इथे मध्ये असतं स्ट्रेट लाईन तर 90 डिग्री. 90च्या पुढे अजून मूव्ह केलं त्यांनी 90 डिग्री तर काय झालं? 180 डिग्री. आता नेक्स्ट बघूया आपण इथे. इथं हे बघा 180 डिग्रीपेक्षा सुद्धा पुढे अजून मूव्ह केलं आहे त्यांनी. म्हणजे आता हे असं होतं, ही स्ट्रिक आहे, ही आधी हिते होती, हिते होती, हिते झाली, हिते झाली. आता त्यांनी अजून मूव्ह केली आहे हिते बॅक साईडला, खालच्या साईडला अजून त्यांनी बेंड केले. इफ द स्टिक इज टर्न इवन फर्दर ॲज शोन इन द फिगर, म्हणजे ह्या अँगलपेक्षा अजून जास्त पुढे मूव्ह केली, वी गेट अन अँगल लाईक द वन इन द फिगर एफ. म्हणजे ई अँगल जो आपल्याला भेटला आहे, फिगर ई आहे त्याचा जो अँगल आहे त्याच्यापेक्षा अजून जरा पुढे मूव्ह केली तर आपल्याला फिगर एफ भेटला. सो दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. आता इकडे 180 डिग्री होतं ना, जर एफ इथे स्ट्रेट असतं तर 180 डिग्री झालं असतं, बट हे 180 डिग्रीच्या पण पुढे आहे. सो मोर दॅन 180 डिग्री इथे दिलं आहे बघा, ग्रेटर दॅन 180 डिग्री. सच अन अँगल इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल त्याला बोलतात बिकॉज इफ आपण अपोजिट साईडला गेलं तर अक्यूट अँगल फॉर्म होणार. हे बघा, ही स्ट्रेट लाईन तुम्ही अशी केली तर ही अक्यूट अँगल इथे फॉर्म होणार ना. सिमिलर ह्याचं मेजरमेंट पण इथे, मग म्हणून ह्याला म्हटलं जातं रिफ्लेक्स्ड अँगल. अँड रिफ्लेक्स्ड अँगल इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे काय? पूर्ण राऊंड, पूर्ण एक सर्कल 360 डिग्री. इफ जर मी ह्याला इथे अजून मूव्ह केलं तर काय बनणार? 360 डिग्री. बट हे 180 डिग्रीपेक्षा जास्त बट 360 डिग्रीपेक्षा कमी जो अँगल फॉर्म होणार त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणणार. आता नेक्स्ट अँगल आपलं काय बघूया. द स्टिक इन फिगर एफ completes one round and come back to its original position in the figure G. आता दोन स्टिक्स आहेत ना, तर एक स्टिक आहे ती पूर्ण राऊंड मूव्ह करून 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 परत तिच्या प्लेसवर येते. कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. तिची जी ओरिजिनल पोझिशन होती त्या स्टिकची ती परत येते, बट सेम तिथे राऊंड नाही, पूर्ण राऊंड कंप्लीट करून. So it turns through 180 degree until the straight angle and 180 degree after making the straight angle. आता इथपर्यंत आली तेव्हा 180 डिग्री झालेली ती स्ट्रेट. त्याच्यानंतर अजून 180 डिग्री तिने राऊंड कंप्लीट केला तर टोटल किती झालं? 360 डिग्री. म्हणजे हा जो राऊंड आहे तिने कंप्लीट केला तो 360 डिग्रीजचा होता त्या स्टिकनी कंप्लीट केलेला. आधी ती 180 डिग्री कंप्लीट करते, मग त्याच्यानंतर अजून मूव्ह करून पूर्ण 360 डिग्रीचा राऊंड कंप्लीट करते. अँड अँगल मेड इन दिस वे इज कॉल्ड अ फुल ऑर कम्प्लीट अँगल. असा जो अँगल फॉर्म होतो पूर्ण राऊंड कंप्लीट करून जो अँगल फॉर्म होतो त्याला बोलतात फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल. द मेजर ऑफ द कम्प्लीट अँगल इज 360 डिग्री. त्याचं मेजर काय असतं? 360 डिग्री. ओके, सो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आपण आपलं प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया आता. हे बघा इथे प्रॉब्लेम सेट 2 आपण आता स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन काय? मॅच द फॉलोइंग. इथे मेजर्स ऑफ अँगल्स दिलेत आणि टाईप्स ऑफ अँगल्स मीन्स त्यांची नावं लिहून दिली आहेत इथे. सो आपल्याला मेजरमेंट त्यांची बघायची आणि तो कुठल्या त्याचा अँगलचं कुठलं टाईप आहे ते आपल्याला चेक करून आपल्याला मॅच करायचं आहे. ओके, सो आता फर्स्ट काय दिलं आहे? 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे कुठला अँगल? लक्षात आहे? आपण ह्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं आहे 180 डिग्री म्हणजे कुठला अँगल.
सो 180 डिग्रीचा अँगल कसा असणार, स्ट्रेट लाईन. हा आहे 180 डिग्री. सो ह्याला काय बोलतो आपण, स्ट्रेट अँगल. सो एचं काय आन्सर, बी 1चं. आता सेकंड काय आहे, 240 डिग्री. सो 240 डिग्रीचं मेजरमेंट काय आहे, मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. सो त्याला कुठला अँगल आपण बोलतो, रिफ्लेक्स अँगल. आपल्याला डेफिनेशनमध्ये तिकडे दिलं होतं मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री अँगल इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. सो सेकंडचा आन्सर काय आहे, सी 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे फुल कम्प्लीट अँगल. सो काय आहे आपला आन्सर, डी 0 डिग्री दिलं इथे. आता 0 डिग्रीचं नाव काय आहे अँगलचं, झिरो अँगल. सो ए. सो आपलं फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. आता आपलं सेकंड क्वेश्चन बघूया. दी मेजर्स ऑफ सम अँगल आर गिवन बिलो, राईट द टाईप ऑफ इच अँगल. आता इथे आपल्याला मेजर्स दिलेत. सो आपल्याला त्याचं टाईप लिहायचं आहे. ओके. सो मी ते क्वेश्चन्स लिहून घेतले आहेत. आपण त्याचे आन्सर्स लिहूया. फर्स्ट अँगल कुठला आहे, 75 डिग्री. सो आता 75 डिग्रीचा अँगल कसा असणार, लेस दॅन 90 डिग्री बट मोर दॅन 0 डिग्री. लेस दॅन 90 डिग्री आणि मोर दॅन 0 डिग्री त्याला अँगलला काय बोलतात, अक्यूट अँगल बोलतात, ऑब्ट्यूज अँगल बोलतात, राईट अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल का कम्प्लीट अँगल, काय बोलतात. सो अक्यूट अँगल. लेस दॅन 90 डिग्री बट मोर दॅन 0 डिग्री इज कॉल्ड ॲन अक्यूट अँगल. सो इथे लिहायचं अक्यूट अँगल. नेक्स्ट काय आहे, 0 डिग्री. सो खूप सिम्पल आहे. 0 डिग्री म्हणजे झिरो अँगल. नेक्स्ट आहे आपलं 215 डिग्री म्हणजे 215 डिग्री. सो 215 डिग्री म्हणजे हे किती झालं, मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. सो हा कुठला अँगल झाला आपला, रिफ्लेक्स्ड अँगल. सो तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवावं लागणार आहे ह्याच्यासाठी, रिफ्लेक्स अँगल. नेक्स्ट फोर्थ काय आपलं, 360 डिग्री. सो 360 डिग्री म्हणजे काय, नेहमी लक्षात ठेवायचं, 0 आलं तर 0 अँगल, 360 डिग्री आलं तर कम्प्लीट अँगल, फुल अँगल. सो आपण इथे लिहूया कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल. सो इथे 180 डिग्री. आता 180 डिग्री म्हणजे कुठला अँगल, 180 डिग्रीचं कसं असते, स्ट्रेट. हे 90 डिग्रीचा अँगल आपण पूर्ण अजून 90 डिग्री घेतलं तर 180 डिग्री भेटणार. म्हणजे एक स्ट्रेट लाईन आपल्याला भेटणार दोन्ही स्टेक्स किंवा कुठल्याही एक वस्तू हे केल्यावर. सो ह्याला काय बोलणार आपण, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. आता 120 डिग्री आहे. सो 120 डिग्री म्हणजे काय, मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री म्हणजे काय झालं, ऑब्ट्यूज अँगल. सो आता मोर दॅन 90 डिग्री आहे, हा फर्स्ट ट्रिक आहे आपली. ही सेकंड ट्रिक 90 डिग्री, त्याला मूव्ह केलं अजून पुढे. सो मोर दॅन 90 डिग्री बट ही जी लाईन आहे ह्याच्यापेक्षा कमी, 180 डिग्रीपेक्षा कमी आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त, त्याला बोलणार आपण ऑब्ट्यूज अँगल. सो इथे लिहायचं ऑब्ट्यूज अँगल. ओके. सो आपल्याकडे नेक्स्ट आहे 148 डिग्री. सो 148 डिग्री कशात येणार, सेम ऑब्ट्यूज अँगलमध्ये. सो इथे काय लिहायचं, ऑब्ट्यूज अँगल. नाईंटी डिग्री म्हणजे आपला कुठला अँगल आहे, राईट अँगल. माहिती आहे ना तुम्हाला, स्ट्रेट लाईन, एक वर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन. स्ट्रेट 90 डिग्रीचं 90 डिग्री मेजरमेंट आहे, त्याला आपण काय बोलणार, राईट अँगल. सो आपलं मेन क्वेश्चन 2 सुद्धा इथे कंप्लीट झालं आहे. सो आता मेन क्वेश्चन 3 काय आपण पाहूया. लुक ॲट द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ ईच अँगल.
त्यांनी इथे काय दिलं आहे, आपल्याला फिगर्स दिले आहेत, काही हे दिले आहेत, डायग्राम्स त्यांनी ड्रॉ करून दिले आहेत. सो आपल्याला त्यांना नेम्स द्यायचं आहे. कुठल्या टाईपचा अँगल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर हा कुठला अँगल आहे माहीत आहे ना तुम्हाला, लेस दॅन 90 डिग्री बट ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲन अक्यूट अँगल. आता ह्याचं अँगल आतल्या साईडला बघा. इफ आपण त्याला सरळ केलं, मी टेक्स्टबुक उलटं करून तुम्हाला दाखवते. हे बघा, आता कुठला अँगल आहे हा, 90 डिग्रीचा. मी टेक्स्टबुक उलटी करून तुम्हाला दाखवते. तुम्हाला डायग्राम सरळ बघायचा आहे, तुम्हाला कळावं म्हणून मी टेक्स्टबुक उलटी करून तुम्हाला दाखवते. कुठला अँगल फॉर्म झाला आहे हा, 90 डिग्री. सो हा B1 कुठला आहे आपला, 90 डिग्री. सो आपला अँगल C काय आहे, अँगल Cचं मेजरमेंट कसं दिलं आहे त्यांनी, असं. सो आपल्याला ह्याला सुद्धा उलटं पाहावं लागणार आहे. आतल्या साईडनी जर त्यांनी हे राऊंड दिलं असतं ना, सो आपण आतनं काउंट केलं असतं किती मेजर आहे त्याची. बट त्यांनी बाहेरच्या साईडनी हे केलं आहे. सो आपल्याला इकडनं त्याचं मेजरमेंट पाहायचं आहे. सो आपण जर हे उलटं पाहिलं तर आपल्याला हे बघा आता कळेल इकडनं. तर अँगल कुठनं फॉर्म होतोय, अँगल फॉर्म कुठनं होतोय, इकडून. सो आपण हे प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण चेक करू शकतो, किंवा आपल्याला आपण पाहून सुद्धा कळतो हा रिफ्लेक्स अँगल आहे. सो इफ तुम्हाला हवं तर आपण हे प्रोट्रॅक्टर यूज करून अँगल कुठला फाइंड करूया. सो मी हे असं स्ट्रेट ठेवते. हे जे पॉईंट आहे तो ह्या एक्झॅक्ट पॉईंटवर ठेवायचा. सो हे आहे 0 डिग्री. त्याच्यानंतर हे अक्यूट अँगल होतं, इकडनं इथे फॉर्म झालं असतं तर राईट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, स्ट्रेट अँगल. आणि स्ट्रेट अँगलच्या पण 180 डिग्रीपेक्षा पण जास्त आहे, म्हणजे हा काय झाला आपला रिफ्लेक्स अँगल. सो नेक्स्ट आहे आपलं रिफ्लेक्स अँगल. सो इथे मी क्वेश्चन ड्रॉ करून घेतला आहे, आपण इथे लिहूया. फर्स्ट अँगल कुठला आहे आपला, अक्यूट अँगल. नेक्स्ट कुठला अँगल आहे आपला, राईट अँगल, बिकॉज त्याचं मेजरमेंट काय आहे, 90 डिग्री. आपला नेक्स्ट अँगल कुठला आहे, इकडून मी तुम्हाला दाखवलं आता, इकडनं आपण प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण मेजर करून पाहिलं. सो 180 डिग्रीपेक्षा जास्त आहे. सो हे काय झालं, रिफ्लेक्स अँगल. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट काय आहे, स्ट्रेट आहे. हा 180 डिग्री आहे. सो 180 डिग्री म्हणजे काय झालं आपला स्ट्रेट अँगल. सो इथे लिहायचं स्ट्रेट अँगल. नेक्स्ट कुठला अँगल आहे आपला, स्ट्रेट आहे. दोन्ही लाईन स्ट्रेट आहेत. बट इकडनं असं काय मेजरमेंट किंवा काही दाखवलंय का इथे, नाही. सो हा काय आपला 0 डिग्री आहे. दोन्ही लाईन सेम त्यांच्याच पोझिशनवर आहेत, अजून कुठेही मूव्ह नाही झालेत. सो याला काय बोलणार आपण, 0 अँगल. नेक्स्ट आपलं काय आहे, दोन्ही लाईन सेम आहेत बट इथे त्यांनी मेजरमेंट दाखवले. इकडनं तो पूर्ण दुसरी स्टिक जी आहे ती मूव्ह करून परत तिच्या सेम पोझिशनवर आली. सो ह्याने पूर्ण 360 डिग्री राऊंड कंप्लीट केला आहे. सो हा काय आहे आपला, तुम्ही सांगा काय आहे, कंप्लीट अँगल. करेक्ट. सो आपण आपला मेन क्वेश्चन 3 सुद्धा सॉल्व्ह झाला आहे. आता फोर्थ क्वेश्चन काय आहे बघूया. यूज अ प्रोट्रॅक्टर टू ड्रॉ अन अक्यूट अँगल, राईट अँगल अँड अन ऑब्ट्यूज अँगल. सो आता आपल्याला प्रोट्रॅक्टर यूज करायचं आहे. त्याच्या सहाय्याने आपल्याला एक अक्यूट अँगल मीन्स मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. आणि राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल म्हणजे मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तो होणार आपला ऑब्ट्यूज अँगल. सो आता कसं ड्रॉ करायचं ते आपण पाहूया. इथे आपल्याला 3 गोष्टींची गरज लागणार. आपली एक स्केल,
एक प्रोट्रॅक्टर, त्याला आपण बोलतो डी सुद्धा बोलतो, आणि आपल्याला पेन्सिल हवी आहे. सो अक्यूट अँगल कसं ड्रॉ करायचं, आधी एक आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. तर अक्यूट अँगल म्हणजे काय, 90 डिग्रीपेक्षा कमी. सो आता आपण ह्याला कसं यूज करायचं हे बघा. हे जे पॉईंट आहे ना, हा पॉईंट तो एक्झॅक्ट जो आपण लास्ट त्याचं पॉईंट आहे ना, लाईन ड्रॉ केली आहे तिला लास्ट एकदम एक्झॅक्ट त्याच्या लास्ट कॉर्नरला ठेवायचं आणि वरती मेजरमेंट चेक करायचे. सो आता हे काय आहे, 90 डिग्री. सो इथे 90 डिग्री आहे. 90 डिग्रीपेक्षा कमी म्हणजे अक्यूट अँगल. सो आता आपण इथे कुठलाही नंबर घेऊया, आपल्याला पाहिजे ते 20 डिग्रीचा अँगल, 30, 40, 50, 60, 70, 80, कुठल्याही मेजरमेंटचा आपण अँगल बनवू शकतो. सो आपण बनवूया 40 डिग्रीचा अँगल. तुम्ही कुठल्याही डिग्रीचं बनवू शकता, बट ते काय असलं पाहिजे, लेस दॅन 90 डिग्री. सो मी ते 40 डिग्रीला मार्क केलं आहे. 40 डिग्रीला मार्क केलं. आता इकडे मार्क केलं आहे ना, ते आता हा डीचं आपलं काम संपलं आहे. सो आपल्याला आता स्केल हवी आहे. आता हा पॉईंट आणि जो पॉईंट आपण मार्क केला, हा पॉईंट आणि जो पॉईंट आपण मार्क केला आहे, त्या दोघांना जॉईन करायचं आहे. सो आपला हा काय झाला, अक्यूट अँगल. कुठल्या डिग्रीचा आहे, 50 नाही, आपण कुठल्या डिग्रीचा बनवलं, 40 डिग्रीचा अँगल बनवला आहे. ओके, मी रब करते. 40 डिग्रीचा अँगल म्हणजे हा कुठला आपला अक्यूट अँगल ड्रॉ झाला आहे. आता राईट अँगल कसं ड्रॉ करायचं बघूया. सेम आपल्याला आधी एक स्ट्रेट लाईन हवी आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. सो इथे डॉट टिक करूया आपण. आता 90 डिग्री. आता हे प्रोट्रॅक्टर घ्यायचं, ह्या पॉईंटवर ठेवायचं. इथे पॉईंटवर ठेवलं की इकडनं इकडनं 90 डिग्री मेजर करायचं आहे. 90 डिग्री. सो 90 डिग्री इथे येतं. सो इथे मार्क करूया आपण. आता डीचं काम आपलं संपलं आहे प्रोट्रॅक्टरचं. प्रोट्रॅक्टर साईडला ठेवूया आणि स्केल घेऊया. इथे मी लिहिलं आहे, त्याच्यावर गेलं आहे थोडं मार्किंग. मी स्पेस थोडी कमी ठेवलेली, बट तुम्ही प्रॉपर तुमची बुक पूर्ण स्पेस यूज करा त्याची. झालं आपलं राईट अँगल फॉर्म. त्याचं मेजरमेंट काय, 90 डिग्री. ओके, सो आता नेक्स्ट ऑब्ट्यूज अँगल कसं ड्रॉ करायचं आपण ते पाहूया. त्यासाठी पण आधी आपल्याला एक सिंगल लाईन ड्रॉ करावी लागणार, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. इथून ड्रॉ करते. सो आता आपल्याला ह्या पॉईंटवर इथे ठेवायचं आहे ऑब्ट्यूज अँगल. सो ऑब्ट्यूज अँगलचं डेफिनेशन काय होतं आपलं, मोर दॅन 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. सो आपण ह्या मेजरमध्ये कुठलेही बनवू शकतो. आता आपण इकडनं 0पासून स्टार्ट केलेलं ना, वरना थोडी बघत होतो. जर ह्या पॉईंटपासून आपण स्टार्ट करणार असेल तर हे आतले नंबर्स बघायचे, आणि जर आपण ह्या साईडपासून जर लेफ्ट साईडपासून स्टार्ट करणार आहे तर आपण बाहेरचे नंबर्स बघायचे. सो आपण आता राईटपासून आपण अँगल मेजर करतोय ना, सो आपण आतले नंबर्स पाहायचे हे. सो लेस दॅन 180 डिग्री. सो आपण हे कुठलंही ह्याच्यातलं 150, 140, 130, 120 काहीही घेऊ शकतो. सो आपण घेऊया 140. इथे मी मार्क केलं आहे. थोडं स्पेस मी कमी ठेवले म्हणून ते प्रॉब्लेम होत आहे. तुम्ही प्रॉपर स्पेस यूज करायचे. मी पुन्हा सांगते, ह्या पॉईंटपासून हा पॉईंट जॉईन करायचा. सो हा झाला 150 डिग्री. सो हा आपला कुठला अँगल फॉर्म झाला आहे, ऑब्ट्यूज अँगल. सो आपली ही
प्रॅक्टिस सेट 2 पूर्ण कंप्लीट झाला आहे. मेन क्वेश्चन 4पर्यंत आपण फर्स्ट मॅच द कॉलम सॉल्व केलं. मग आपण त्यांना कोणत्या टाईपचे जे अँगल्स आहेत ते लिहिलं. त्याच्यानंतर आपण लुक ॲट द फिगर अँड फिगरला बघून कसं आयडेंटिफाय करायचं कुठल्या टाईपचा अँगल आहे ते केलं. आणि ड्रॉ करायचं पण आपण शिकलो. अक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल. सो काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.